विरोधी पक्षांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली. काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि डीएमके गुन्हेगार. महिला आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना शिक्षा मिळेल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पाडल्यावर पंतप्रधान मोदी संतापले. काँग्रेस परजीवीप्रमाणे इतर पक्षांवर अवलंबून जगते. केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण. त्या पक्षांनाही काँग्रेस एक दिवस बुडवेल. मोदींची टीका. काँग्रेसने सातत्याने नकारात्मक राजकारण केलं. तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्यासह समान नागरी आचारसंहितेलाही काँग्रेसने विरोध केला. देशापुढची सर्व संकटं काँग्रेसमुळेच. मोदींचा हल्लाबोल. मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटाचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. भाजप आणि आरएसएसकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये दोनदा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय. दत्तधामाच्या नावाआडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप. शिवसेनेत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. विधान परिषदेत सूरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज. मटण अर्धवट शिजल्याचा राग. मित्रांसमोर पतीने केलेला अपमान सहन न झाल्याने पत्नीने जीवन संपवलं. थेट विष प्राशन करून आत्महत्या. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या बोरगावातील धक्कादायक घटना. पतीवर गुन्हा दाखल.